श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। नसता कविता व्यापार तरी कैचा असता जगोद्धार। म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आता कवीचं महत्त्व, काव्याचं महत्त्व आणि काव्य निर्माण करणाऱ्याचंही महत्त्व अशा सुंदर त्रिवेणी संगमातून आपल्याला समर्थ घेऊन जात आहेत की कवी आहे, कवीची काव्य प्रतिभा आहे, कवीचं काव्याच्या पाठीमागे असणारं काव्याचं दर्शन आहे। या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा आता समर्थ या ठिकाणी असं म्हणत आहेत की नसता कवीचा व्यापार। आता व्यापार या शब्दाचा अर्थ असा आहे की कवी जर निर्माणच झाले नसते तर, व्यापार याचा अर्थ की कवींच्यामुळे जी काही रचना झाली, जे काही काव्य झाली, रामायण झालं, महाभारत झालं किंवा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला, दासबोधासारखा ग्रंथ झाला, तुकारामांची गाथा झाली, ही सगळी काव्य निर्मिती जर कवींच्याकडून झाली नसती किंवा जर हे काव्यच निर्माण झालं नसतं तर काय झालं असतं। किती सुंदर विचार आहे। नेहमी असं पहा की या संतांच्या विचारांच्या मध्ये आपलं मन राहावं। आपण अभ्यास करत असतो, आपण चिंतन करत असतो, आपण वाचन करत असतो, आपलं मनन चाललेलं असतं, पण हे चिंतन मनन हे सगळं काही करत असताना सुद्धा आपण आपल्या भावविश्वामध्ये जावं, आपण आपल्या चांगल्या विचारांच्या मध्ये राहावं आणि हा विचार नेहमी करावा की जसं समर्थांचा हा विचार जो आहे या समर्थांच्या विचारांच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न करावी। कवी नसते तर काय झालं असतं। नसता कवीचा व्यापार म्हणजे कवी जर निर्माणच झाले नसते तर काय घडलं असतं, हे ग्रंथ निर्माण झाले नसते। स्वाभाविक आहे, सहज आहे। आता बरं, नुसतं ग्रंथ, कवी किंवा हे सगळं धार्मिकता वगैरे असं एवढंच मर्यादित न ठेवता जी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली, मुलांसाठी मुद्दाम सांगतोय चिंतन, की ही अभ्यासपूर्ण चिंतनात्मक पुस्तकं जर लिहिली गेली नसती तर आपण अभ्यास कसा केला असता, आपण काय त्याच्यामध्ये करू शकलो असतो। ही अभ्यासाची, अभ्यासक्रमाची पुस्तकं सुद्धा जी आहेत त्याच्यातले विवेचन, त्याच्यातलं जे सुंदर अशा प्रकारचं जे लिखाण केलेलं आहे किंवा ती जी लिखाणाच्या माध्यमातून आपल्या समोर एक सुंदर अशा प्रकारचा आदर्श लेखकांनी ठेवलेला आहे, काव्यकारांनी त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचा हे ठेवलेला आहे। आता संगीत अलंकाराची सुद्धा, संगीताची सुद्धा पुस्तकं आहेत। ही संगीत अलंकाराची किंवा संगीताची जी काही आहेत पुस्तकं, ती जर निर्माण झाली नसती मग कवी नसता तर, कवींचा जर आपल्या निर्माणच झाले नसते तर मग हे ग्रंथ निर्माण झालं नसतं, ग्रंथ निर्माण झाले नसते, त्याच्यानंतर साहित्य निर्माण झालं नसतं। हे साहित्य निर्माण झालं याच्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं रहस्य उलगडतं। आपल्या जीवनाचं रहस्य कशातून उलगडावं, आपलं जीवन काय आहे हे आपल्याला कळण्याची व्यवस्था काय असावी किंवा काय असते, तर ग्रंथ ही आपल्याला आपल्या सुखी, समृद्धी, आनंदी जीवनाचं रहस्य उलगडून दाखवणारं हे महाकाव्य असतं। आणि कवी जर झाले नसते तर कैचा, समर्थ म्हणतात तरी कैचा असता जगोद्धार, म्हणजे हा जगाचा उद्धार जो झाला, हे जग जेव्हा उद्धार करण्यासाठी किंवा होण्यासाठी
ज्यांनी ते उद्धार केला या जगाचा, तो कवीच्या काव्याच्या माध्यमातूनच तो उद्धार झालेला आहे. म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. कवी हा आधार आहे. म्हणून कोणतंही साहित्य निर्माण करत असताना, कोणत्याही साहित्याची निर्मिती करत असताना त्या साहित्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा विशाल व्यापक विचार जो असतो ना, हा विशाल आणि व्यापक विचार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि हाच विद्यार्थ्यांसाठी, मुलांच्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी किंवा त्यांच्या भविष्यातल्या उत्तम अशा प्रकारच्या त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरत असतो, अतिशय उपयोगी ठरत असतो. म्हणून मोठमोठे विद्वान, मोठमोठे जे काही ज्ञानी होऊन गेले, मुलांनी लक्षात ठेवावं की आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपती, आपल्या देशाचे अब्दुलजी कलाम, हे अब्दुल कलाम साहेबांचं पूर्वजीवन जर आपण बघितलं तर पहा, त्यांच्यामध्ये सुद्धा एक सुंदर कवी होता. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या किती कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. हे का मी सांगतो आहे तर त्या कवींची काव्यप्रतिभा काय असते पहा. या अब्दुल कलामजींची जर काव्य बघितली, त्यांच्या जर कविता पाहिल्या, त्यांच्या कवितेतून निर्माण होणारे अर्थ जर घेतले, तर विद्यार्थी स्वतः विद्यार्थी दशेतून जात असताना किती सुंदर अशा प्रकारचा अभ्यास त्या कवितांचा करू शकतो. त्या कवितेमध्ये, काव्यामध्ये ज्यांनी जे विचार मांडलेले आहेत, हा विचारच आपल्या जीवनाचा पाया ठरू शकतो. हा विचार हा आपल्या जीवनाचा आधार ठरू शकतो. आणि किती बिकट परिस्थितीतून ही सगळी मंडळी गेलेली आहेत, किती बिकट अवस्थेतून यांनी अभ्यास केलेला आहे, किती कठीण परिस्थितीतून त्यांनी आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयाच्या दिशेनं किती कठीण परिस्थितीतून वाटचाल केलेली असते. म्हणून समर्थांनी हा जो विचार आपल्यासमोर मांडलेला आहे, समर्थांचे विचार हे सर्वांगीण विचार आहेत. समर्थांची विचारांची दिशा जी आहे, ही विचारांची दिशा आपल्याला सुंदर अशा प्रकारचं आपल्यामधलंच सुंदर दर्शन ही नेहमी घडवत असते. म्हणून आपण नेहमी विचार करावा की म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. सगळ्या सृष्टीचा आधार हे आमचे कवी आहेत. आणि म्हणून कवींच्या काव्य प्रतिभेला रोज नमस्कार करावा. कवींचं काव्य हे आमच्यासाठी एक सुंदर अशा प्रकारची ती वेद निर्मिती आहे, श्रुती निर्मिती आहे, उपनिषद आहे. त्या वेद उपनिषदांचं आणि शास्त्रांचं सामर्थ्य सुद्धा या कवींच्या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे कवी आम्हाला जे दाखवतात, कवी जे आम्हाला दर्शन देतात, त्या कवींच्या मधला कवी हा आम्हाला नेहमी आमच्या कल्याणाचा विचार करत असतो. अशा या कवीश्वर स्तवनाच्या माध्यमातून समर्थांचे समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.